कोल्हापुरातील तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील 14 व्यावसायिक अतिक्रमणांवर कोल्हापूर महापालिकेनं धडक कारवाई करून आज ही अतिक्रमणं उद्ध्वस्त केली। मात्र न्यायालयात धाव घेतलेल्या तसंच 13 रहिवाशी मिळकतींवर कारवाई केलेली नाही। 25 जून रोजी न्यायालयातील अंतिम सुनावणीनंतर इथल्या अन्य अतिक्रमणांबाबतचा निर्णय होणार आहे। कोल्हापूर महापालिकेनं सुरू केलेल्या या कारवाई दरम्यान नागरिकांची गर्दी झाली होती। कोल्हापुरातील तावडे हॉटेल ते गांधीनगर या परिसरातील जमिनीवर विविध व्यावसायिक तसेच रहिवाशी अतिक्रमण झाली होती। या परिसरातील 158 एकर जागा ही कोल्हापूर महापालिकेच्या मालकीची असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला होता। त्यानंतर महापालिकेनं या जागेतील 204 मिळकतधारकांना याबाबतच्या नोटिसा बजावल्या होत्या। यातील 177 मिळकतधारकांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। याबाबतची अंतिम सुनावणी 25 जून रोजी होणार आहे। या दरम्यान इथल्या 27 पैकी 14 व्यावसायिक अतिक्रमणांवर महापालिकेनं आज धडक कारवाई करून ही अतिक्रमणं उद्ध्वस्त केली। 3 JCB, 1 पोकलॅन मशीन, 1 बूम गाडी, 2 गॅस कटर यंत्रसामुग्री आणि 6 डंपरच्या सहाय्यानं 3 पथकांद्वारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही धडाकेबाज कारवाई केली। मात्र यातील 13 रहिवासी बांधकामांवर कारवाई केलेली नाही। आज या परिसरातील राहुल टिक्के, निलेश टिक्के, राहुल जाधव आणि सागर जाधव, चंद्रकांत खाडे आणि श्रीकांत खाडे, श्यामला चौगले, मोहिनी पाटील, राजेंद्र डकरे, रमेश सरनाईक, राणी रामचंदानी, विश्वास वाधवानी आणि अमरसिंह सरनोबत यांच्या RCC इमारती, पत्रा शेड, बांबू शेड, कापडी शेड, वीट सिमेंटची बांधकामं, 2 होर्डिंग्ज अशा एकूण 14 व्यावसायिक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली। आजच्या कारवाईवेळी संबंधित अतिक्रमणधारक, व्यावसायिक तसंच नागरिकांची या ठिकाणी गर्दी झाली होती। 25 जून रोजी न्यायालयातील अंतिम सुनावणी झाल्यानंतर राहिलेल्या अतिक्रमणांचं भवितव्य ठरणार आहे।